आणि आज देशातली ही महत्त्वाची बातमी असताना इकडे राज्यामध्ये एक महत्त्वाची बातमी म्हणजे बीडमधून. बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता हा मोर्चा निघणार असून आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात येईल. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात येत असून याकरता हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचं संपूर्ण कुटुंब सहभागी होईल. गावातील सर्व ग्रामस्थ सुद्धा या मोर्चात सहभागी होतील. याच पार्श्वभूमीवरती मस्साजो गाव आज बंद राहणार आहे. दरम्यान संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीनं मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा करण्याची मागणी केलेली आहे. लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे हीच मागणी करते. ते जे पोलीस आहेत ते बघून घेतील त्यांचा वेळ कसा लागतोय, पण वेळ लागतोय हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हे वेळ न लागता तुम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या. न्याय तर मिळालाच पाहिजे आणि जे स्लो गतीने चालू आहे हे पण म्हणजे लवकर लवकर व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर आरोपींना अटक झालीच पाहिजे. आव्हान तेच की तुम्ही सर्वजण आमच्या सोबत राहा, आपण सर्वजण मिळून माझ्या वडिलांना न्याय मिळवून देऊ आणि ही नंतर अशी जी आज घटना झाली आहे ती नंतर होऊ नये याची सर्वांनी दखल घेऊ आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना, माझ्या कुटुंबाला व सर्वांनाच न्याय मिळवून देऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.